हॅलो, वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिवस. सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिनामुळे आज आपण महिलांविषयी बोलूया. महिलांच्या सशक्तीकरणासाठी मुलींना, विद्यार्थिनींना कशाची गरज असते, प्रथम कुठल्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करावं या वयामध्ये, ते सांगण्याचा मी प्रयत्न करते. तर सर्वात प्रथम शिक्षणाला प्राधान्य द्या. शालेय, महाविद्यालयीन किंवा व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःची कौशल्य विकसित करा. विद्यार्थिनींनो, आत्मविश्वास वाढवा, स्वतःवर विश्वास ठेवा, आपले मत स्पष्टपणे मांडा व आर्थिक स्वावलंबन मिळवा. म्हणजेच काय की स्वतःच्या शिक्षणावर, व्यवसायावर किंवा कौशल्यावर आधारित अर्थार्जन करा. आणि अर्थार्जन झाल्यास तुमची स्वातंत्र्य वाढेल आणि स्वतःची निर्णय क्षमता तुम्ही वाढवू शकता. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याने तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढेल. तसेच तुम्ही कायदेशीर हक्कांची माहिती ठेवा. म्हणजेच काय तर महिलांसाठी कुठल्या योजना आहे, कुठले हक्क आहे ते जाणून घ्या. याची कायदेशीर माहिती ठेवा. जसे की प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, तसेच सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस ॲक्ट. त्यामुळे काय होईल, महिलांना संरक्षण व न्याय मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या, स्वतःवरील ताण कमी करा, मानसिक व शारीरिक दृष्ट्या आरोग्याची काळजी घ्या. डिजिटल साक्षरता वाढवा. ऑनलाईन स्वतःची सुरक्षा करणे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे, तसेच डिजिटल कौशल्य आत्मसात करणे व ऑनलाईन स्वतःची सुरक्षा करणे हे महत्त्वाचं आहे. इतर महिलांना मार्गदर्शन करा, जेणेकरून तुम्ही एकमेकींचं प्रोत्साहन वाढवाल, एकमेकींना मार्गदर्शन कराल आणि त्यावरून सहकार्याची भावना वाढ. समाजसेवा करा, की समाजाचा पाया हा कुटुंब आहे आणि सुरुवात कुठून करायची आहे, कुटुंबापासून. तर कुटुंबामध्ये योग्य असे कार्य करा. जसे की कुटुंब म्हणजे समाजाचा मूलभूत पाया आहे आणि ते घडवण्यामध्ये महिलांचा सर्वात जास्त वाटा आहे. जसे की आई मुलांना चांगले संस्कार देऊ शकते, चांगले नैतिक मूल्य त्यांना सांगू शकते, तसेच त्यांना चांगली शिस्त सुद्धा लावू शकते. समजूतदारपणा महिलांजवळ असणे आवश्यक आहे. प्रेम, जिव्हाळा कुटुंबामध्ये त्याच रुजवू शकतात आणि त्यामुळे कुटुंबामध्ये एकोपा भावना निर्माण होते. महिलांनी नोकरी व व्यवसाय सांभाळून स्वतःचे घरकाम, स्वतःच्या मुलांची काळजी, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाच्या निर्णयामध्ये महिलांनी सुद्धा सहभाग घ्यावा. तसेच कुटुंबाला आर्थिक मदत सुद्धा महिला करू शकतात. कुटुंबाला धैर्याने आधार देणे सुद्धा महिला करू शकतात. कारण कुटुंबाची संकल्पना ही महिलांशिवायच अपूर्ण आहे आणि त्याच कुटुंबाचा मुख्य पाया आहे. अर्थातच समाजाचा मुख्य पाया महिला आहे. हेच काय तर शिक्षित, आत्मनिर्भर व सक्षम महिलाच कुटुंबाला पुढे नेऊ शकतात, समाजाला मजबूत बनवू शकतात. धन्यवाद.